परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. अतिशय दयनीय परिस्थिती ह्या देशामध्ये तुम्ही नेहमी पाहता. दुर्दैव असं आहे की जगभरातल्या देशांकडनं माझ्या देशाने काय शिकलं असा जर मी प्रश्न केला तर त्याचं उत्तर मलाही सापडत नाही. आणि म्हणून या विषयावर आपल्या समोर संवाद साधून तो लोकांपर्यंत जाणं आवश्यक होता. म्हणून मी या लसीकरणाच्या बाबतीमध्ये आपल्याला काही माहिती देणार जी आपल्याला आहे. 18 ते 44 गटातील आमच्या सगळ्या तरुणांना लसीकरणाचा जो लसीकरण करायला हवं होतं त्या बाबतीत देशाचे पंतप्रधान असं कसं म्हणू शकतात की त्यांनी राज्याने याच्याकडे सगळं संपूर्णतः पाहिलं आणि एकीकडे अशा पद्धतीने सांगायचं आणि दुसरीकडे लसीकरण जे येणार आहे जो सप्लाय किंवा ज्याला आपण लसीचा पुरवठा म्हणतो त्याच्या बाबतीमध्ये रेशनिंग करायचं. अशी विचित्र परिस्थिती ह्या देशामध्ये तयार झालेली आहे. मी साधारण जगभरातल्या अनेक देशांची माहिती घेतली. जगभरामध्ये आतापर्यंत झालेल्या लॉकडाऊन मध्ये तिथल्या राष्ट्रप्रमुखांनी सगळ्यात प्रथम काय केलं तर त्यांच्या देशातल्या नागरिकांचं लसीकरण करून घेतलं संपूर्ण आणि ते फुकट मोफत ज्याला म्हणतो असं करून. माझ्या देशामध्ये मला कळतच नाही देशाचे पंतप्रधान मार्च मध्ये अचानक येतात आणि सांगतात की भारतातला कोरोना नष्ट झाला. देशाचे पंतप्रधान कशा पद्धतीने सांगतात माहित नाही. आणि 93 देशांना आमची लस विकतात. म्हणजे मला मोठं आश्चर्य वाटतं या गोष्टीचं. भाजपचे काही नेते ह्याचं समर्थन करण्याचा प्रयत्न करतात आहेत. मला त्यांना सवाल आहे. ज्या देशात ना आपल्याला रॉ मटेरियल मिळतं हे मला माहिती आहे की त्याची एक ट्रिटी असते की त्यांना काही भाग त्यांना द्यायला लागतो. परंतु हे 93 देशामध्ये नाही आहे ट्रिटी. आपली ट्रिटी काही जे 16-17 देश आहेत त्यांच्याबरोबरच आहे. म्हणजे बाकीच्या देशांना आमची लस 150 रुपयाची विकायची आणि आम्हाला आता स्पुटनिक घ्यायला 1000 रुपये लागणार आहे. हे काय मला कळत नाही. मी याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो केंद्र सरकारचा, मोदी सरकारचा, आरोग्य खात्याचा आणि त्याचं समर्थन करणाऱ्या देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाचा. मला फक्त आपल्याला एक निदर्शनास आणून द्यायचं आहे आणि जे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. लसीकरणाचा विषय हा ह्या देशामध्ये पहिली वेळ आहे का तर नाही. याच्या पहिलं सुद्धा आतापर्यंत 13 लसी, अगदी पल्स पोलिओ आपल्याला माहिती आहे, पल्स पोलिओ असेल, देवीचा प्रादुर्भाव असेल, डाग्या खोकला असेल, अशा अनेक लसी ह्या देशामध्ये तयार झाल्या 70 वर्षात आणि तुम्हाला आणि आम्हाला कळल्या सुद्धा नाही. एवढी यंत्रणा लागलेली आहे की कुणाला लाईन लावायला लागली नाही, कुणाला पैसे खर्च करायला लागले नाही, कुणाला सांगावं लागलं नाही की आता दुसरा डोस 45 दिवसांनी, आता 90 दिवसांनी असं सांगावं लागलं नाही. आणि मला आश्चर्य वाटते की लोकांच्या जीवाजवळ खेळ जो चाललेला आहे केंद्र सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे, त्याचं मला या ठिकाणी आश्चर्य वाटतंय. आणि म्हणून याच्या बाबतीमध्ये आम्ही एक आंदोलन उद्यापासून मुंबईमध्ये आम्ही एक आंदोलन घेतलंय. आपल्याला माहिती असेल की कदाचित तुमचा तो प्रश्न असू शकतो. माझी तयारी आहे त्या प्रश्नाला की मुंबईमध्ये आम्ही जे पोस्टर्स लावले होते, होर्डिंग्स लावल्या होत्या, मोदी जी हमारे बच्चों की वैक्सीनेशन आपने बेची क्यों, हे आम्ही एक पोस्टर तयार केलेलं होतं. मोदी जी हमारे बच्चों की वैक्सीन विदेश में आपने क्यों भेज दिया, हे आम्ही याचे होर्डिंग्स आम्ही सगळ्यांनी तयार केले होते. आम्ही आता आमच्या एक लक्षात आलं की काही लोकांना सत्य अतिशय कटू आहे, त्यांना ते थोडासा त्रास व्हायला लागला आणि आमच्या एका बॅनरला मीडियाच्या काही लोकांना बरोबर घेऊन ते बॅनर त्याला फाडण्याचा प्रयत्न झाला, काढण्याचा प्रयत्न झाला. आपल्या माहिती करता सांगतो, जिथे हे फाडलं गेलं त्या जागी आम्ही 5 दुसरी होर्डिंग लावलेली आहे आणि आम्ही सांगितलेलं आहे, सच्चाई का अगर सामना नहीं कर सकते तो सच्चाई को ये करिए,
इसमें झूठ क्या है वो हमें बताइए, हम माफी मांगेंगे, ऐसा लिखा नहीं है पर मैं कह रहा हूं. आणि म्हणून आम्ही हे आंदोलन अधिक तीव्र करणार आहोत उद्यापासून. मुंबईमधल्या 6 जिल्ह्यामध्ये आमच्या उत्तर मुंबई जिल्ह्यातनं याची सुरुवात होईल आणि सकाळी 11 वाजेपर्यंत आपल्याकडे अजूनही लॉकडाऊन असलं तरी शिथिलता आहे, तोपर्यंत व्यवहार आपले चालतात, दुकान वगैरे सगळी चालतात. 10 ते 11 1 तास आमचे 100 कार्यकर्ते या जिल्ह्यामध्ये प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये, म्हणजे मुंबईमध्ये 36 जागी, प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये, बरोबर आहे, प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये मार्केटच्या ठिकाणी किंवा लसीकरण केंद्र आहेत त्याच्या ठिकाणी ह्युमन चेन तयार करणार आहे. 100 माझे कार्यकर्ते, म्हणजे सेफ डिस्टन्स सुद्धा मेंटेन केलं जाईल, मास्क तोंडावर असेल आणि आमच्या पक्षाचे टी शर्ट घालून आमचे कार्यकर्ते हे प्लॅकार्ड त्यांच्या हातामध्ये असेल. मोदी जी हमारे बच्चों की वैक्सीन विदेश क्यों भेज दिया, हे प्लॅकार्ड असते. आणि उत्तर मुंबई जिल्हा झाल्याच्या नंतर उत्तर पूर्व जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने 6 जिल्ह्यामध्ये प्रत्येक दिवशी सगळ्या विधानसभा क्षेत्रामध्ये एकाच वेळेला हा कार्यक्रम आमचा उद्यापासून, उद्या किंवा परवा मी आता त्याच्यावर बसणार आहे आणि तो आमचा 6 दिवस कंटिन्यू आमचा हा कार्यक्रम चालू आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, या महामारीमध्ये आतापर्यंत अनेक महामारीला जग सामोरं गेलं, आपण सामोरं गेलं, परंतु या महामारीमध्ये काही नवीन ज्या गोष्टी समोर येतात ज्या कधी आपण ऐकल्या नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की म्युकर मायकोसिस म्हणजे काळी बुरशी हा प्रकार कधी आम्ही ऐकला नव्हता. बुरशी हा प्रकार आम्हाला माहिती होता, जो कधी सडलेल्या एखाद्या पदार्थावर तो बुरशी हा प्रकार आम्ही पाहिला, परंतु हा माणसाच्या शरीरामध्ये अशा पद्धतीने तयार होतं याचं ना कोणाला माहिती होतं. आणि आज ज्या पद्धतीने याचा इलाज आहे जगामध्ये होतो आहे, या काळी बुरशीसाठी लिपोसोमल एम्फोटेरिसिन बी हे इंजेक्शन महत्वाचं राहतं. ही 20 इंजेक्शन घ्यावी लागतात. आता या एका इंजेक्शनाची सर्वसाधारणपणे 1500 रुपये किंमत आहे. त्याचबरोबर फायझरचं सुद्धा क्रिसेंबा इंजेक्शन याची किंमत 8500 रुपये आहे. ते 10 वेळा घ्यावं लागतं. सर्वसामान्याला हे कसं परवडणार आहे? केंद्र सरकारने राज्य सरकारांना ही इंजेक्शन खरेदी करण्याची मनाई केली. तुम्हाला आठवत असेल, जेव्हा पहिला लॉकडाऊन मोदी जी ने 8 बजे के बाद सारा हिंदुस्तान बंद, आणि त्याच्यानंतर साधी हे जे आहे मास्क ते सुद्धा तुम्ही खरेदी करायचं नाही असा सगळ्या राज्यांना फतवा काढला होता. आज लोक ह्या काळ्या बुरशीच्या प्रादुर्भावाने मृत्यू पावत आहेत आणि देशाच्या पंतप्रधानांनी राज्यांना फतवा काढलाय की केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय किंवा केंद्र सरकारची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय आपण हे खरेदी करू शकत नाही. मुंबईमध्ये साधारण दररोज आजच्या घडीला 2000 इंजेक्शनची आवश्यकता आहे. मी फक्त मुंबईचं बोलतोय, महाराष्ट्रामध्ये याच्यापेक्षा जास्त असू शकते, कारण मुंबईचं प्रमाण कमी झालेलं जरी असलं रुग्णांचं तरी ही मी माहिती सगळी डॉक्टरांकडनं टास्क फोर्स करणं, माझ्या सगळ्या सहकार्यांनी डॉक्टरांकडे बोलून ही सगळी, म्हणजे हे आरोप नाहीये, ही वस्तुस्थिती आहे जी आपल्याला मला या ठिकाणी मुद्दाम सांगायची आहे. मुंबईमध्ये 2000 इंजेक्शनची गरज असताना केंद्र सरकार ज्या पद्धतीने दुजाभाव आज जे महाराष्ट्राबरोबर आणि मुंबईकरांबरोबर करत आहे त्याचा पण परत एकदा मी जाहीर निषेध करतो. आणि या साधारण मी खर्च आपल्याला सांगू इच्छितो, क्रिसेंबा कॅप्सूल सुद्धा अवेलेबल आहे आणि त्या साधारण एका पॉकेटमध्ये 7 गोळ्या असतात. 20,000 रुपये किंमत आहे त्याची.
20,000 त्याची किंमत आहे. असं जर आपण एकंदरीत बघितलं तर 80 ते 85 हजार खर्च हा सर्वसामान्याला परवडणार आहे का, हा माझा प्रश्न आहे. आणि मग केंद्र सरकारने राज्य सरकारला, विशेषतः महाराष्ट्राला आणि मुंबईकरांना एक सापत्नक अशी हे द्यायची, वागणूक द्यायची, आमची सगळीकडनं कोंडी करायची आणि त्याबरोबर एवढा मोठा खर्च करायला लावायचा, तो गरिबाला नाही परवडणार. आणि म्हणून मी महाराष्ट्रातल्या आमच्या सरकारला आणि केंद्र सरकारला, कारण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना जी आहे, आपल्याला आठवत असेल की सुरुवातीला कोविड पण त्याच्यात नव्हता, आम्ही सगळ्यांनी ती मागणी केली होती, देशभरातनं ती मागणी झाली, त्याच्यानंतर कोविड त्याच्यामध्ये टाकण्यात आलं. परंतु आता कोविडच्या उदरामध्ये ही काळी बुरशी लपलेली आहे आणि त्याचा खर्च प्रचंड आहे. आणि म्हणून या औषधांचा जो काळा बाजार होतोय त्याच्यातून गरिबाला स्वतःच्या प्राणाला मुकावं लागत आहे. या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत याचा लाभ मिळावा अशी मी मागणी या ठिकाणी या बाबतीमध्ये करत आहे. एक आणखीन महत्वाचं आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की मी तुमच्या समोरच 5 एप्रिलला राज्याच्या आरोग्य विभागाने आणि राज्याच्या सरकारी इस्पितळाने एक चिंता व्यक्त केली होती की रक्ताचा पुरवठा नाही. आणि मी 8 एप्रिलला आपल्या समोर आलो होतो आणि मी त्यावेळेला मुंबई काँग्रेसच्या माध्यमातून एक अभियान जाहीर केलं होतं. 10,000 युनिट रक्त आम्ही जमा करू आणि ते देऊ. आणि त्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की तेव्हा पार्शल लॉकडाऊन होता, तरी सुद्धा, आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन लागला, 15 तारखेपासून तर लॉकडाऊन लागला, तरी सुद्धा कालपर्यंत आम्ही 7,000 युनिट आम्ही जमा केले आणि सगळे 95% ह्या सगळ्या आम्ही सरकारी ब्लड बँकांना हे रक्त आम्ही सुपूर्द केलंय, सर्टिफिकेट सहित. कित्येक वेळेला लोक बोलतात माझ्याकडे ते सगळ्या अगदीच म्हणायचं झालं तर 6,976 बॉटल, म्हणजे मी त्याच्या 20-22 बॉटल जे आता या आहेच या 2 दिवसानंतर, त्याच्यामध्ये ते 100-150 बॉटल त्याच्यात ऍड होतील म्हणून मी 7,000 म्हणालो. परंतु आता परिस्थिती अशी निर्माण झाली की मुंबईच्या सगळ्या सरकारी बँका यांनी, ब्लड बँकांनी विनंती केली आहे की आमच्याकडे ब्लड ठेवायला जागाच नाही. आणि म्हणून मी 95% म्हणालो. 5% आम्हाला प्रायव्हेट मग ब्लड बँका आम्हाला घ्याव्या लागल्या. आमचं उद्दिष्ट अजिबात प्रायव्हेट बँकांचा त्यांचा तो विषय आम्हाला करायचा नव्हता. परंतु त्यांनी आम्हाला विनंती केली की भाई आता आमच्याकडे संपूर्ण आमच्या ब्लड बँका ह्या सगळ्या भरलेल्या, आमच्याकडे जागा नाही आहे. त्याला कारण हे सुद्धा आहे, आपल्याला माहीत असेल की गेल्या कोविडच्या काळामध्ये मोठी ऑपरेशन जी होत होती ती होत नाही आहे, कारण बरेच हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल झाल्यामुळे आजच्या कडीला त्यांच्याकडे ॲडिक्वेट किंवा जास्तच ब्लड आहे. आणि म्हणून आज मी आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही हा कार्यक्रम जो 10,000चा होता तो आम्ही स्थगित करत आहोत. पुढचं जोपर्यंत त्यांच्याकडनं मागणी होत नाही, जर उद्या जर त्यांची 15 दिवसांनी मागणी झाली, महिन्याने मागणी झाली, 2 महिन्यांनी मागणी झाली याच्या सरकारी ब्लड बँकांची, तर आम्ही तात्काळ आमचं अभियान परत सुरू करू आणि आम्ही सांगितलेलं 10,000चं टार्गेट आम्ही पूर्ण करू. त्यामुळे त्वरित आज मी हे अभियान आमचं जे आहे ते सरकारी ब्लड बँकेच्या विनंतीनुसार मी ते स्थगित करत आहे. आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये, मला कळत नाही की महाराष्ट्र राज्यावर कशा पद्धतीने निसर्ग सुद्धा कोपलेला आहे. 2-3 महिन्यापूर्वी निसर्ग वादळ आलं आणि महाराष्ट्रामध्ये विशेषतः कोकणपट्टीमध्ये सगळीकडे हाहाकार उडाला. रायगड जिल्हा असेल, रत्नागिरी जिल्हा असेल, माझा परिसर असेल, त्याची दाहकता पुढे थोडी कमी झाली सिंधुदुर्गमध्ये, परंतु हा भाग ठाणे, रायगड, रत्नागिरीचा अर्धा भाग याला प्रचंड नुकसान झालं. त्याच्याही पेक्षा मोठं वादळ आत्ता ह्या 3 दिवसापूर्वी तौक्ते वादळ ज्याला आपण म्हणतो ते आलं. आणि मला तरी आठवत नाही, मी सुद्धा कोकणातला आहे, आपल्यापैकी बरेच जण असू शकतात, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये जी काही नासधूस झाली, मुंबईमध्ये जे काही नुकसान झालं,
जीवितहानी झाली. दुसऱ्याच दिवशी मुंबईचे पालकमंत्री आणि बंदरे विकास मंत्री सन्माननीय असलमजी शेख आणि मी स्वतः पूर्ण मुंबईचा आम्ही हे केला, दौरा केला. दुसऱ्या दिवशीने आढावा घेतला. अगदी उत्तनपासून मडच्या कोळीवाड्यापासून, वर्सोवा कोळीवाड्यापासून तिकडून इथे खारदांड्यावरनं माहीम कोळीवाडा, तिथून मुंबईच्या ससून डॉकमध्ये जो मेजर पार्ट आपला जो आहे, काही ठिकाणी मी स्वतः जाणार आहे त्या भागामध्ये, विशेषतः शिवडी भागामध्ये मी जाणार आहे 1-2 दिवसांनी. आमच्या काही कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली की जवळजवळ 4 ते 5 माणसांची जीवितहानी झालेली आहे, कारण ते सापडलेच नाहीत. 3 माझ्या माहितीप्रमाणे 3 शव प्रेत मिळाली, 2 शव अजूनपर्यंत मिळालेली नाही. ही जीवितहानी तर झालीच, त्याबरोबर बोटी मी स्वतःच्या पाहिल्या, माझा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास नव्हता. आपण खेळणी जशी आपटतो तशा त्या इतक्या प्रचंड लाटामध्ये त्या बोट्या आपटत होत्या आणि त्या अशा तुकडे तुकडे झालेले मी पाहिलेले. म्हणजे त्या याच्यामध्ये मडमध्ये तर असा खच पडला होता सगळा त्या याचा बोटीच्या तुटल्यामुळे. त्यामुळे मच्छीमार समाजाचं प्रचंड मोठं नुकसान याच्या माध्यमातून झालेलं आहे. आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो, पहिल्या दिवशी तर जाताच आलं नाही, कारण याचा जोर एवढा मोठा होता वादळाचा, रस्त्याने सगळीकडे झाडं पडली होती, जाणं शक्य नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी, रात्री झालं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी आम्ही तिथे पोहोचलो आणि जी परिस्थिती बघितली, मी दुपारपर्यंत मला वाटतं मी याला पोहोचलो, आम्ही आमच्या याला ससून डॉकला, आणि तेव्हा सुद्धा त्या बोटी एकमेकावर अशा आदळत होत्या. इतका भयानक परिस्थिती होती. घराचे पत्रे, मी म्हाडाच्या बिल्डिंग बघितल्या आमच्या त्या याच्यामध्ये कोलाबामध्ये, कोलाबा मार्केटच्या बाजूला. त्या बिल्डिंगच्या लोकांना इतका फटका बसला की त्याचे पत्रे उडाले, काम चालू होतं ते सगळे तहस झाले. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे नुसत्या एका कुलाब्यामध्ये जवळजवळ 200 ते 250 घरांचे पत्रे उडालेले आहेत. ते सध्या अगदी आपण म्हणू बेघर झाल्यासारखे. आणि अशीच परिस्थिती पूर्ण या सगळ्या कोकण पट्ट्यामध्ये, विशेषतः 710 किलोमीटर जो आपला पट्टा आहे, बंदरी पट्टा जो आहे किंवा सागरी पट्टा आहे, त्याच्यामध्ये अगदी थेट मालवणपर्यंत, अगदी गोव्याला सुद्धा याचा फटका बसला. तोक्ते वादळ हे फक्त महाराष्ट्रात आलं असं नव्हे, तर आपल्या पश्चिम किनाऱ्यावर असलेलं केरळ असेल, आपल्या पश्चिम किनाऱ्यावर असलेलं कर्नाटक असेल, ही सगळी राज्य ह्याच्यानी, गुजरात असेल, ही सगळी राज्य प्रभावित होती. देशाच्या पंतप्रधानांनी हवाई यात्रा केली आणि ती फक्त गुजरातमध्येच केली. आणि गुजरातमध्ये फक्त हवाई यात्रा करून 2000 कोटीचं 1000 कोटीचं त्यांनी पॅकेज जाहीर केलं. मला आश्चर्य वाटते, देशाचे पंतप्रधान हे भारताचे पंतप्रधान आहेत की गुजरातचे आहेत? गुजरातला दिलं, आनंद आहे, काही आहे नाही, कारण तिथेही आमचे जे कोळी बांधव आहेत त्यांचंही नुकसान झालं. पण महाराष्ट्रातल्या कोळी बांधवांचं काय, केरळच्या कोळी बांधवांचं काय, कर्नाटकाच्या कोळी बांधवांचं काय, ह्या सगळ्या ह्यांचं कोण बघणार? आणि म्हणून या परत एकदा त्यांनी आपल्या कृतीत दाखवून दिलेलं आहे की त्यांचा इतर राज्यांबद्दल केवढा द्वेष आहे. आणि महाराष्ट्राबद्दल तर प्रचंड द्वेष यांचा, नरेंद्र मोदींचा पहिल्यापासून आम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे. आणि म्हणून त्यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध करत असताना मी मागणी करतोय की गुजरातमध्ये 6.5 कोटी जनता असलेल्या गुजरातमध्ये जर 1000 कोटीचं पॅकेज आपण दिलेलं आहे, तर महाराष्ट्रामध्ये 12.5 कोटी जनता आहे. महाराष्ट्राला 2000 कोटीचं पॅकेज केंद्राने तात्काळ द्यावं. आणि त्याबरोबर मी माझ्या राज्य शासनाला सुद्धा विनंती करत आहे. आम्ही सगळा आढावा घेतला, आत्ता बैठक चालू आहे राज्याची. कलेक्टर दोन्ही आमच्या मुंबईचे कलेक्टर आणि उपनगराचे कलेक्टर मंत्री महोदय बसलेले आहेत तिकडे. असलम शेख, माझं तुमच्याकडे येण्यापूर्वी माझं बोलणं झालं त्यांच्याबरोबर. मी मागणी करतोय, केंद्राचा जो काय निधी येईल, केंद्र त्याच्या काही त्यांचा पॅकेज देईल की नाही मला माहीत नाही. नरेंद्र मोदींच्या स्वभावाकडे आणि त्यांच्या महाराष्ट्र द्वेषाकडे बघता आणि राज्यातले देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सगळे भाजपचे अकार्यक्षम नेत्यांकडे बघता
महाराष्ट्राला काय केंद्राकडनं मिळेल याची अपेक्षा मला नाही, पण माझ्या राज्याने जरी वाईट काळ असला, कोविडचा काळ असला, तरी आमच्या सरकारने या सगळ्या बाधित असलेल्या कुटुंबांना तात्काळ मदत करण्याची आवश्यकता आहे, ती त्यांनी करावी अशी मी मागणी करतो. ज्यांचा मृत्यू झालेला आहे की आपल्या राज्याच्या याप्रमाणे अशा पद्धतीने जे अपघाती मृत्यू होतात त्याला जे भरपाई दिली जाते त्याप्रमाणे या प्रत्येक घरातल्या आमच्या नागरिकांच्या प्रत्येक घरातल्या नागरिकांना त्यांना 5-5 लाख रुपये देण्यात यावे अशी मी या ठिकाणी मागणी करत आहे. मी जी आपल्याला याची माहिती दिली ती फक्त आपल्या माहिती करता. हे जे याचं इंजेक्शन आहे ते इंजेक्शन आहे त्या काळ्या बुरशीवरचं, ज्याची फायझरच्या इंजेक्शनची किंमत 8,500 आहे. आणि दुसरं जे याचं इंजेक्शन आहे दुसऱ्या कंपनीचं, त्याची किंमत साधारण 1,500 आहे. आणि ही 20-20 इंजेक्शन लागतात. त्यामुळे म्हणून मी ती मागणी केलेली आहे की जी याची महात्मा फुले जीवनदायी योजना आहे त्याच्यामध्ये याचा सहभाग व्हावा. ही झाली सगळी माहिती. आता आपण थोडं हिंदीचं हिंदी थोडंसं हे कम्प्लीट होऊन जाईल नाही का. हिंदी आमचे सगळे मित्र बसलेले आहेत. ब्रीफली जहाँ तक वैक्सीनेशन का सवाल है, मैं आप सारे लोग जानते भी हैं कि और आप सारे लोग इंतज़ार भी कर रहे होंगे कि क्योंकि आप सारे लोग 18 से 45 उसी ग्रुप में आप आते हो, हम लोग हर रोज देखते हैं. और अभी मैं आते वक्त मैंने एक हेडलाइन देखी, एबीपी माझा पे ही हेडलाइन थी वो, कि अभी रजिस्ट्रेशन की जरूरत नहीं है. ये क्या मतलब, मैं समझ ही नहीं पा रहा हूँ. एक तो वैक्सीन नहीं है, कभी कभार वैक्सीन आती है और अगर रजिस्ट्रेशन से लोग नहीं आएंगे तो क्या हालत होगी, सोच सकते हैं आप. और ऐसा केंद्र सरकार कैसे सोच सकती है. और जिस तरह का रवैया नरेंद्र मोदी जी का और नरेंद्र मोदी जी की सरकार का महाराष्ट्र की तरफ और मुंबईकरों की तरफ रहा, मैं कड़े शब्दों में इस बात की निंदा करता हूं. और खास करके मैं बताना चाहता हूं कि मोदी जी, आपने मार्च में कहा था कि कोरोना का युद्ध हिंदुस्तान जीत चुका है और कोरोना के प्रति ये जो वैक्सीन तैयार हो रही थी मेरे देश में, हमारे देश में, वो तो सारे आप बेच दिए. आपके लोग, मुझे ताज्जुब होता है देवेंद्र फडणवीस जैसे नेता जो 5 साल इस प्रदेश के मुख्यमंत्री रहे, हमारे ऊपरी हाउस के दरेकर जी, वो तो कुछ भी बोलते रहते हैं. जवाब दो आप लोग. ये सारा कोरोना का सेकेंड फेज फरवरी में शुरू हुई, मार्च में कहां से गायब हो गया कोरोना पूरा हमारे देश से. आपने बेचे कैसे ये सारी वैक्सीन. और आपने बेचा इसलिए हमारे 18 साल से 44 साल के हमारे जो युवा है उनको ये वैक्सीन नहीं मिल रही. और इसके खिलाफ हमने अभियान मुंबई में छेड़ा. और आपको पता होगा कि हमने होर्डिंग लगाई थी, मोदी जी हमारे बच्चों की वैक्सीन विदेश क्यों भेज दिया. वहां एक वाकया हुआ, शायद आप सवाल कर सकते हैं इसलिए मैं उसका खुलासा भी करूं. घाटकोपर में एक वाकया हुआ कि हमारा वो पत्रकारों को लेके जाके, फोटोग्राफर को लेके जाके वो जो होर्डिंग लगाई थी वो फाड़ने की कोशिश हो गई. हमने उसी जगह पे उसी दिन 5 होर्डिंग लगाई है और हमने कहा है कि अगर सच्चाई इतनी तिखी है, इतनी नोकीली है तो वो चुभेगी, आपको चुभेगी, उसका आपको जवाब देना पड़ेगा. सिर्फ वो फाड़ने से वो ये इशू जो है ये खत्म नहीं होगा. और इसलिए इसके खिलाफ हमने मुंबई के 6 के 6 हमारे जिले हैं और 37 जो 36 हमारे जो विधानसभा क्षेत्र है उसमें एक आंदोलन कल परसों से, ये आने वाले 1-2 दिन में हम लोग शुरू कर रहे हैं, जिसमें सुबह 10 से 11 बजे तक छूट रहती है. जो आज हमारा लॉकडाउन है इसमें छूट रहती है, तो 10 से 11 बजे तक 1 घंटा मार्केट प्लेस की जगह या तो वैक्सीन सेंटर की जगह हमारे लोग मुंह पे पट्टी लगाए, कांग्रेस का टी शर्ट डाले हुए, और ये सवाल हमारे लोग मोदी जी को दोबारा पूछेंगे, मोदी जी हमारे बच्चों की वैक्सीन
विदेश क्यों भेज दिया आपने, ये सवाल प्लाकार्ड के माध्यम से मोदी जी को और मोदी जी के खास करके भाजपा के चमचे जो मुंबई में महाराष्ट्र में हैं, जो बहुत देश प्रेम की बात करते हैं और देश के और मुंबईकरों के जीवन के साथ खिलवाड़ करते, उन्हें ये सवाल हम पूछने जा रहे हैं। तो ये 1-2 दिन में, कल या परसों से शुरू होगा और फिर वो 6 दिन चलेगा। 6 जिलों में, उस जिले में जितने भी विधानसभा क्षेत्र है, ऑन एन एवरेज 6 विधानसभा क्षेत्र होते हैं हर जिले में। 3600 विधानसभा में होगी। उसकी शुरुआत नॉर्थ मुंबई से होगी, उत्तर मुंबई से होगी, आपके जिले से होगी जी। तो ये एक बात है। दूसरा मुद्दा ये था कि आपको पता है कि कोविड की लड़ाई पूरा विश्व लड़ रहा है, हम भी लड़ रहे हैं, और हमें पता नहीं है कि कल कोई नई बात सामने आएगी। किसी को पता नहीं था जब कोविड हम लोग लड़ रहे तो कोविड सेकेंड वेव भी आ सकती है। अभी तो ये कहा जाए थर्ड वेव भी आ जाएगी, पता नहीं किसको। लेकिन उसके दौरान एक नई बीमारी देखी जा रही है और नई एक स्ट्रेन देखा जा रहा है, वो है म्यूकरमाइकोसिस, दैट इज काली मुर्शी जिसको कहती है, कि ब्लैक ये जो फंगस, ब्लैक फंगस जो है, ये पाया गया है और बड़े पैमानों में मुंबई जैसे शहर में 2000 मरीज इससे प्रभावित हुए हैं और उनके लिए जो दवाई है वो दवाई है नहीं। केंद्र सरकार ने, मोदी जी के सरकार ने वही वापस ये किया है, बंदिश डाली है कि राज्य सरकार ये दवाइयाँ खरीदी नहीं कर सकती। तुम खुद दवाइयाँ दोगे नहीं, राज्य सरकार खरीदेगी नहीं, तो फिर मुंबईकर और महाराष्ट्र की जनता सिर्फ मरने के हाशिए पे आपने छोड़ी है मोदी जी। ये मेरा सवाल उनको है। जहां तक ये इंजेक्शन का सवाल है, एम्फोटेरिसिन बी, ये इंजेक्शन तकरीबन 1500 रुपए का एक इंजेक्शन आता है और ऐसे 20 इंजेक्शन लगते हैं इससे ये होने के लिए। इसका इलाज जो है ये 20 इंजेक्शन है। और उसी तरह क्रिसेम्बर नाम का एक फाइजर कंपनी का इंजेक्शन है जिसकी कीमत 8500 है, जो कि 10 इंजेक्शन लगते हैं। उसी तरह क्रिसेम्बर कैप्सूल्स भी 7 कैप्सूल का एक पैकेट आता है, उसकी कीमत 20,000 है। सोच लीजिएगा कि 80-85 हजार आम आदमी किस तरह से ये कर सकता है, अफोर्ड कर सकता है। तो हमने मांग की है पूरी ये जो हमारी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य, जो पहले राजीव गांधी जीवनदायी के नाम से जानी जाती थी, इन्हें नाम से, राजीव गांधी के नाम से बड़ा तकलीफ है, गांधी फैमिली के नाम से बड़ा तकलीफ है, पर महात्मा ज्योतिबा फुले जो हमारे लिए एक बहुत ही बड़े महामानव रहे, उनके नाम से ये जन आरोग्य योजना है। कोविड भी इस जन आरोग्य योजना में नहीं था, बाद में हम सारे लोगों ने मांग की, आप लोगों ने भी, मीडिया ने भी बहुत इसको आवाज उठाई और कोविड उसमें डाला गया। लेकिन ये कोविड का ही एक हिस्सा है, तो उसमें भी ये खर्चा जो है इस महात्मा फुले जन आरोग्य की योजना के तहत सारे लोगों को मुफ्त उसकी ये जो उपचार होने चाहिए, ये मेरी मांग है। हमने आपसे एक 8 तारीख को, 8 अप्रैल को मैं आपसे रूबरू आया था और हमने मुंबई में एक अभियान शुरू किया था। आरोग्य विभाग जो है उन्होंने, और मुंबई के सारे सरकारी हॉस्पिटल है, उनके ब्लड बैंक में खून की कमी थी, तो उन्होंने अपील की थी और 8 तारीख को हमने यहीं से आपके सामने कहा था हम 10,000 यूनिट जमा करेंगे। आज तक बावजूद के उसके लॉकडाउन है, सब कुछ होते हुए भी मैं मेरे कांग्रेस के हर कार्यकर्ता, मेरे ब्लॉक लेवल से लेके यहाँ तक के सारे कार्यकर्ता का तहे दिल से धन्यवाद करना चाहता हूँ कि आज तक हमने 7,000 यूनिट हमने सरकारी ब्लड बैंकों को दिए हैं सर्टिफिकेट के साथ। लोग अनाउंस करने के लिए बहुत कुछ कहते हैं, हमने सर्टिफिकेट के साथ जितनी बोतलें पहुंची उसकी सर्टिफिकेट हमारे पास सारी है। तो अभी ब्लड बैंकों ने हमें ये रिक्वेस्ट की है कि भाई हमारे यहाँ खून ये ब्लड रखने के लिए जगह नहीं है, क्योंकि ये बहुत दिनों तक नहीं चलता। 20 दिन के बाद ब्लड का ये जो है आयु जो है वो खत्म हो जाती है। तो उन्होंने रिक्वेस्ट की कि हमें इस वक्त ब्लड की जरूरत है, इसलिए कल से ये मैं अभियान इसको स्थगित कर रहा हूँ और
जब भी कभी ब्लड बैंक, महाराष्ट्र सरकार का आरोग्य विभाग दोबारा कहेगा कि ब्लड की जरूरत है, ये जो 3000 बोतल है वो भी हम ये करेंगे और हमारा अभियान 10,000 बोतल का हम कंप्लीट करेंगे। एक और भी एक बहुत बड़ा संकट खास करके मुंबई और महाराष्ट्र के ऊपर आया है, खास करके मुंबई और कोंकण, क्योंकि ये समुद्र किनारा जो है 710 किलोमीटर का, 3-4 महीने पहले हम ये भुगत चुके, 6 महीने पहले एक बहुत बड़ा निसर्ग नाम का जो साइक्लोन था, उससे बहुत तबाही हुई। कल ये 4 दिन पहले जो ये तौकते ये जो साइक्लोन आया, उससे बहुत ज़्यादा प्रभावित मुंबई रही, कोंकण रहे, और कोंकण का पूरा 710 किलोमीटर का किनारा रहा, और वहाँ रहने वाला जो मच्छीमार समाज है उनकी बहुत ही ज़्यादा नुकसान हुई। तकरीबन मुंबई की मैं बात करूँ तो वहाँ उतन से लेके यहाँ कोलाबा तक और शिवरी तक तकरीबन 5 लोगों की इसमें मृत्यु हुई है। उनमें से 3 शव पाए गए, 2 शव अभी तक मिले नहीं हैं। तो हमने इसमें ये तो जीवित हानि हुई। मच्छीमार समाज के जो ये होते हैं मछुआरे, उनकी जो बोट्स होती है, उनकी हालत इतनी खराब है जैसे हम खिलौने तोड़ते उस तरह तहस नहस हुए हैं हर जगह, हर जगह। मैं मड आइलैंड पे मैंने देखा, वहाँ मड गांव में हम गए थे, तो पूरी तरह ये ऐसे बिखर उसके पुर्जे बिखरे हुए थे, और बहुत ही भयानक दृश्य। वहाँ भी वही था, माइन में वही था, वहाँ खार में हम लोग गए दांडा, वहाँ भी वही था, यहाँ कोलाबा में आए वहाँ भी वही था। तो हमने ये बात कही है कि इस साइक्लोन की भी राजनीति अगर नरेंद्र मोदी नहीं करते तो वो नरेंद्र मोदी करके कहलाते नहीं। आज तक जितनी भी उन्होंने कारनामे दिखाए, उसमें से ये भी कारनामा, इसमें भी उन्हें अवसर नजर आया, मुझे पता नहीं, पर मैं कड़े शब्दों में निंदा करता हूँ उनकी इस बात की। पूरे देश में केरल से लेके गुजरात तक सारे प्रदेश जो है वो प्रभावित है, महाराष्ट्र सबसे ज्यादा प्रभावित है, पर नरेंद्र मोदी देश के प्रधानमंत्री सिर्फ गुजरात में हेलीकॉप्टर का दौरा किए और 1000 करोड़ का उन्होंने पैकेज जारी किया। मैं गुजरात के मछुआर है, जो मछुआर समाज है, उनको बिल्कुल बधाई देता हूँ कि आपको वो मदद मिली और मिलनी भी चाहिए, वो डिजर्व करते हैं। पर महाराष्ट्र ने क्या आपका बिगाड़ा है? केरल ने आपका क्या बिगाड़ा है? क्यों आपकी सरकार ने? इसलिए केरल में जो इलेक्शन हुए उसमें लोगों ने आपको बस भगा दिया वहां से, इसलिए। तो ये देश के प्रधानमंत्री या गुजरात के प्रधानमंत्री है? और 6.5 करोड़ आबादी के गुजरात के लिए अगर 1000 करोड़ का पैकेज मिला है, जो बिल्कुल देना चाहिए, ज्यादा दो, तो महाराष्ट्र को 2000 करोड़ का पैकेज उन्होंने देना चाहिए, ये हमारी मांग है। और उसके साथ हम जब असलम शेख हमारे ये जो बंदरगाह के मंत्री है, हम लोग जो दूसरे दिन सारा मुआयना किया, अभी वहाँ एक मीटिंग में चल रही है कलेक्टर के साथ, मैं मेरी सरकार को भी विनती करता हूँ कि बोट्स जो है वो भी टूट गई है, जीवित हानि हुई है, और खास करके बहुत सारे लोगों के घर तहस नहस हुए हैं। अकेले कोलाबा में 200-250 घर बर्बाद हो चुके हैं। ऐसे पूरे महाराष्ट्र में कोंकण तक ये नौबत है। तो मैं महाराष्ट्र सरकार को भी कहना चाहता हूँ कि चाहे घर के ऊपर पतरा जो है वो पतरा हो, या बाकी सारी जो सामान हो वो मुहैया किया जाए, उसके लिए पैकेज दिया जाए, और जो इसमें दुर्भाग्यपूर्ण जिनकी मृत्यु हुई है उनके परिवार को 5 लाख रुपया मदद दी जाए, ये हमने मांग की है। तो भाई हिंदी भी हो गया, अब द पॉपुलिज्म इन योर कोर्ट। एक सवाल ये है कि बीजेपी ने एक नया अभियान शुरू किया है कि वेस्टर्न उपनगर में आदित्य ठाकरे को दिखाओ और 18 से 44 के बीच वैक्सीन पाओ, ऐसा अभियान बीजेपी ने शुरू किया है। तो क्या 18 से 44 के लोगों के लिए वैक्सीन बीजेपी ने अलग बनवा के रखी है क्या इस अभियान के लिए? ये बचकानी हरकत लोगों को अपनी जिंदगी की पड़ी हुई है। क्या उनके बच्चे 1844 इसमें इस ये जो सेगमेंट है उसमें नहीं है उनके खुद के बच्चे?
कैसी ये मेरी समझ में नहीं आता कि इन्हें ये कैसे सूझता है इस तरह के जो ऊंची हरकतें, इस तरह के आंदोलन। आपका पूरा अधिकार है क्योंकि अभी तक देश में डॉक्टर बाबा साहब का जो हमारा संविधान है वो जीवित है, पर ये कैसा ये है कि किसको दिखाओ और फिर ये वैक्सीन ले जाओ। क्या नरेंद्र मोदी जी ने आपको वैसे आदेश दिए हैं? और 18 से 44 ये जो हमारा सेगमेंट है एज का, वो सारा वैक्सीन आपने कहीं छुपा के रखा है? जैसे रेमडेसिविर के चोरों को छुपा के उनको छुड़ाने के लिए आप पुलिस स्टेशन में गए थे, देवेंद्र फडणवीस जी और उनके सारे नेतागण, तो क्या आपने रेमडेसिविर आप ही के खासदार के घर में 10,000 मिले थे? आपको याद होगा, नगर में इन्हीं के पास, इनके ऑफिस में तो ये तो बंटवा रहे थे। सुजय विखे पाटिल के ऑफिस में इसमें मिले थे, जब छापामारी हुई थी, फ्लाइट से लेके आया और बाकायदा पकड़ा गया वहां। तो ये वैक्सीन भी इसी तरह भाजपा के नेताओं ने स्टोर करके रखी है क्या, या केंद्र सरकार ने, खास करके मोदी जी ने उनको दिया है क्या ये? इसलिए वो कह रहे हैं। मुझे तो ताज्जुब होता है इस बात का, लेकिन मुंबई की जनता, महाराष्ट्र की जनता, महाराष्ट्र का युवा, महाराष्ट्र के हमारे सारे जो बुजुर्ग है, चाहे वो सीनियर सिटीजन हो, चाहे वो हमारे वर्कर हो, चाहे हमारी महिलाएं हो, ये जान चुकी है। इनका ये घिनौना चेहरा लोगों को बहुत अच्छी तरह पता लगा है। मोदी जी कलकत्ता में जाके दीदी दीदी आवाज करते थे, तब उन्हें मरते हुए लोग कभी नजर नहीं आए, तब उन्हें जलती हुई चिताएं कभी नजर नहीं आए। और 2 दिन पहले मोदी जी के आंसू, आंखों में आंसू, वो किस तरह के आंसू थे? हमारा सवाल वही है। लोग तो उत्तर प्रदेश में तो कब से जिस प्रकार का कुशासन वहां है, मध्य प्रदेश में जिस प्रकार का कुशासन वहां है, गंगा जैसी पवित्र नदी में जो ये गंगापुत्र कहलाते हैं अपने आप को, वहां तो यहाँ तांता लगा हुआ है सारे शवों पर। कौन है जिम्मेदार इसका? तो ये सारी जिम्मेदारियां ये चाहे तो भी इससे दूर नहीं जा सकते। नाही, याचं पत्र तर अगोदर 2 दिवसा, आज मी तुमच्यासमोर आज आलो आहे, परंतु याच्या बाबतीमध्ये आम्ही, कारण हे अलीकडे 1 हप्ता झाला आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे। विशेषतः हे जे काळी बुरशी म्हणा किंवा आणखीन जो काही जो प्रकार आहे तो आत्ता अलीकडच्या 8-10 दिवसातला हा झालेला आहे। आणि म्हणून आम्ही, जसं मी तुमच्याजवळ येत असतो त्याच्या अगोदर माझी पत्र ऑलरेडी गेलेली असतात आरोग्य खात्याला, मुख्यमंत्र्यांना आम्ही ऑलरेडी दिलेली असतात आणि ते आम्ही ऑलरेडी दिलेली आहे। त्यामुळे त्याचं स्वागतच होईल या गोष्टी, आणि आवश्यकच होत्या। मी तुम्हाला साधं उदाहरण दिलं, कोविड नव्हतं याच्यामध्ये आरोग्य योजनेमध्ये, जे आपण सगळ्यांनी आवाज उचलला, आपण पत्रकारांनी सुद्धा ती गोष्ट लावून धरली आणि ते झालं। याचं स्वागतच होईल की हा काळी बुरशी असलेला हा जो रोग आहे तो या आरोग्य योजनेमध्ये, महात्मा फुले आरोग्य जनकल्याण योजना जी आहे, मोठ्या जी आरोग्य योजना आहे त्याच्यामध्ये समावेश केलेला, जन आरोग्य योजनेमध्ये समावेश केल्याचं स्वागत। काय काय कसला आरोप? बाकीचे राज्य बोलत नाही। काय माहिती का, देवेंद्र फडणवीसांचं तर मला फार कठीण वाटते। काय झालं, त्यांचं मानसिक संतुलन पूर्णतः बिघडलेलं आहे। त्यांना केरळचा आवाजच येणार नाही, कारण केरळवाल्यांनी, केरळच्या जनतेने त्यांना तिथून हुसकावून लावलंय, म्हणजे देशाच्या पंतप्रधानांनाच हुसकावून लावलंय। त्यांनी तिथे सभा घेतल्या होत्या की देवेंद्र फडणवीस गेलेच नव्हते तिथे, जाऊ शकत नाही। कर्नाटकामध्ये त्यांचं सरकार आहे, तरी सुद्धा कर्नाटकाला मदत मिळावी असं आम्ही म्हणतोय। गोवाला त्यांचं सरकार आहे, तरी सुद्धा आम्ही म्हणतोय की त्यांनाही मदत मिळाली पाहिजे। आम्ही रडत नाही,
आणि केंद्र सरकार म्हणजे काय राजा आहे काय कोणी? लोकशाहीने लोकांनी निवडून दिलेल्या महाराष्ट्रामधल्या माझ्या अनेक खासदारांना यांच्या सरकारमध्ये निवडून देणाऱ्या माझी महाराष्ट्राची जनता आहे, मुंबईची जनता आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना काय वाटतं त्याच्याशी आम्हाला काहीही लेनदेन नाही. कारण हमेशा नेहमी मुख्यमंत्री असताना सुद्धा महाराष्ट्रद्रोह केलेला आहे त्यांनी. या महाराष्ट्राची सगळी जी पत आहे ती सगळी गुजरातच्या दावणीला बांधलेला देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार त्यांनी आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू नये. मी तुम्हाला सांगितलं की 93 देशांमध्ये आमच्या लसी विकल्या गेल्या हो. आणि देवेंद्र फडणवीसांना ना विचारा ना म्हणाले, द्या ना याचं उत्तर. तुम्ही जे सांगताय की त्या देशांना आम्ही मोफत दिली नाही, बरं हा काय व्यवहार, हा काय नशिबाने आंतरराष्ट्रीय व्यवहार हा असा हातभट्ट्याचा नसतोच मुळात, तो रेकॉर्डवरच आहे. देवेंद्र फडणवीसांना म्हणा डोळे उघडा. इथे कुणाचं तरी आपल्यापैकी एका याचं माध्यमाचं हे आहे, उघडा डोळे बघा नीट, बघा म्हणा काय केलंय तुम्ही. आमची 150 रुपयाची लस तुम्ही विकलीच. आता तुम्ही आम्हाला रशियाची स्पुटनिक आम्हाला गरीबाला 1000 रुपयाला घ्यायला सांगताय. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये 1,500-2,000 2,000 रुपये घेतात त्याचे. काय देवेंद्र फडणवीस सांगतात आहे. आमच्या त्या ह्या तोक्ते वादळामध्ये ते पोहोचले. अरे मला म्हणजे कमालच वाटते या माणसाची. 4 दिवसांनी झाडं बघायला गेलेला हा माणूस विसरले का तुम्ही सगळे? रात्रीच्या अंधारामध्ये रात्री 2 नंतर पूर्णतः पोलीस लावून हजारो झाडांची कत्तल या आरेमध्ये करणारे देवेंद्र फडणवीस झाडांची चिंता व्यक्त करत होते त्या दिवशी. कमालच आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस तपासून घ्या जरा. मी जाहीर बोलतोय. बातमी मागची बातमी म्हणजे